शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडलेदार, शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडलेदार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार. स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटवली ज्ञानाची ज्योती, स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटवली ज्ञानाची ज्योती. म्हणून तर आज जगात अमर आहे सावित्री, म्हणून तर आज जगात अमर आहे सावित्री. सर्वप्रथम थोर समाजसुधारक, शिक्षणतज्ञ आणि भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना माझे विनम्र अभिवादन. भारतात समाजासाठी सावित्रीबाईंचे कार्य आदर्शवादी राहिले आहे. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नावगाव या गावी 3 जानेवारी 1831 रोजी झाला. त्यांचा विवाह ज्योतिराव फुलेंशी अगदी लहान वयात झाला. ज्योतिराव फुलेंनी त्यांना शिकवले व त्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. सावित्रीबाईंनी बालविवाह, सतीदान, केशरचना अशा अनेक प्रथांना विरोध केला. अनाथ मुलांना अनाथाश्रम देणे हे त्यांचे ध्येय होते. 1897 साली प्लेग या साथीच्या आजाराने पुण्यामध्ये धुमाकूळात घातला होता. म्हणून सर्व लोक पुणे सोडून जात होते. सावित्रीबाईंना पुणे सोडायचे नव्हते, म्हणून त्यांनी ससाणे माळावर प्लेग या साथीच्या आजाराचा दवाखाना सुरू केला. एका मुलाला प्लेग या साथीचा आजार झाला. त्याला दवाखान्यात कोणतीही सोय नव्हती, म्हणून सावित्रीबाईंनी त्याला आपल्या पाठीवर घेतले व त्यांनी त्याला दवाखान्यात नेले. पण त्यांनाही प्लेग झाला. त्यामुळे 10 मार्च 1897 रोजी त्यांचे निधन झाले. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.